नमस्कार, मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झाली आज काय विशेषची आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे ते सर्व काही आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं आहे. सुरुवात करूयात. पहिली बातमी ख्रिसमस संदर्भातली. भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह दिसतोय. कसं सुरू आहे ख्रिसमसचं सेलिब्रेशन हे सर्व काही आपल्याला बघायचं आहे आणि तेही आज काय विशेषमध्ये. ख्रिसमस न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटन स्थळं फुललेली आहेत. राज्यासह देशभरातल्या पर्यटन स्थळांचा आढावा आपल्याला आज काय विशेषमध्ये घ्यायचा आहे. तिसरी बातमी ही तितकीच महत्त्वाची आहे. देवदर्शनासंदर्भातली आहे. कारण पर्यटक नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनानं अनेकदा करतात. त्यामुळे शिर्डी, तुळजापूर याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या देवस्थानांवरती मोठी गर्दी झालेली आहे आणि या देवस्थानांचं दर्शनही आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत आज काय विशेषमध्ये. मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्याबाहेरची आहे. हिमाचल प्रदेशमधून आहे. कारण हिमाचल प्रदेशमध्ये तुफान अशी बर्फवृष्टी होते आहे. त्यामुळे अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते आहे. त्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. कालच अटल बोगद्यामध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त गाड्या अडकल्या. सोमवारी रात्रीपर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8000 पर्यटकांची सुटका झाली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून अटल बोगदा बंद करण्यात आलाय. पुढील आदेश येईपर्यंत अटल बोगदा प्रवाशांसाठी बंदच राहणार आहे. कुल्लू मनालीला येणारे पर्यटक सोलांग नाल्यापर्यंतच प्रवास करू शकतात. तर हिमाचलमधल्या शिमला, कुल्लू, मनाली अशा शहरांमध्ये लांबच लांब ट्रॅफिक जामही झालं असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय. सध्या आपण बघतोय डिसेंबर महिना सुरू आहे. अनेक जण पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशकडे जात असतात. कारण या ठिकाणी बर्फवृष्टीचा हा अगदी सुवर्ण क्षण असतो. मात्र अशा प्रकारे नागरिकांचे पर्यटकांचे हाल झाले. यानंतर पुढे घेऊयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा टॉप 50 मध्ये. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान या बर्फवृष्टीला पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे परिसर फुललाय. डोंगरावरती मोठ्या प्रमाणात बर्फाची चादर पसरली. पर्यटकांसाठी आकर्षण खरं तर हे ठरलंय. नाताळ सण हा संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडे माउंट मेरी चर्च परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईही करण्यात आली. सोलापूरमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा केला जातोय. शहरातील 7 रस्ता परिसरातील फर्स्ट ख्रिस्त चर्चला ख्रिश्चन बांधवांनी गर्दी केली आहे. यावेळेस फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आलाय. नाताळच्या औचित्यानं शहरातील विविध चर्चवरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी चर्चमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पोहोचल्याचं दिसतंय. अलिबागमधल्या सगळ्या बीचवरती पर्यटकांनी गर्दी केली. वॉटर स्पोर्ट्ससह सी फूड आणि स्थानिक पक्वानांचा आस्वाद सध्या पर्यटक घेताना दिसत आहेत. माथेरानमध्ये आता ई रिक्षा कायम धावणार आहे. कारण 6 महिन्यांपूर्वी ई रिक्षांचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आलाय. त्याची मुदत 25 डिसेंबर रोजी संपते आहे. मात्र त्यानंतर सुद्धा ई रिक्षांची सुविधा कायम राहणार अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेतील वर्ग 1 ते 4 संवर्गातील 343 कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून या पदोन्नतीची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. उरण बेलापूर रेल्वेच्या समस्यांबाबत उरणचे आमदार महेश बालदी यांनी आता मुंबईमध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची भेट घेतली आहे. यावेळेस महाव्यवस्थापक यांनी उरण रेल्वेच्या फेऱ्या लवकर वाढवणार असं आश्वासन दिलं आहे.
कांदिवली बोरीवली दरम्यानच्या जमिनीचं भूसंपादन झाल्यानं 6व्या लाईनच्या कामाला वेग आलाय। नवीन वर्षात मार्च महिन्यापर्यंत ही मार्गिका सुरू होईल असं म्हटलं जात आहे। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचं काम हे आता पूर्ण होत आलंय। त्यामुळे येत्या 6 महिन्यांमध्ये या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं काम केलं जाणार आहे। त्यानुसार जून 2025 पर्यंत या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होईल। अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये 103 किलोमीटरच्या मार्गावर 2 लाख व्हॉइस बॅरियर्स बसवण्यात आले। बुलेट ट्रेनच्या आवाजाचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला। प्रत्येक किलोमीटर अंतरावरती हे नॉइज बॅरियर्स उभारण्यात आले आहेत। नवी मुंबईमधल्या विमानतळावर 31 डिसेंबरला विमान उड्डाणांची चाचणी सुरू होईल। त्यामुळे एप्रिल 2025 पासून या विमानांना उड्डाण करण्याची परवानगी मिळणार आहे। विमानतळाला पोहोचण्यासाठी आता प्रवाशांना मेट्रो द्रुतगती महामार्ग अटल सेतू हे पर्याय उपलब्ध करून दिले जातील। प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी व्हावा यासाठी एसटी महामंडळानं इलेक्ट्रिक चालणाऱ्या शिवाय बस ताफ्यात आणल्या। मात्र रायगडमध्ये एसटी विभागाकडे एकही चार्जिंग स्टेशनच नाहीये। त्यामुळे महामंडळानं शिवाय बस दिली नसून रायगडकरांचा शिवाय प्रवास कागदावरच राहिलाय। बेस्टला विविध विकास कामांमुळे बसमार्ग बदलावे लागतात। त्यामुळे बेस्टच्या महसुलावरही याचा परिणाम झालाय। शिव या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। त्यामुळे तब्बल 6 बसमार्ग वळवावे लागले। वाशीच्या सेक्टर 26च्या मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपडपट्टी आणि अवैध धंद्यांवरील नागरिकांनी आंदोलन पुकारलं। सिडको आणि महानगरपालिका प्रशासन कारवाई करत नाहीये असा आरोप नागरिकांनी केला। त्यावेळेस आंदोलन स्थानकाजवळून जाताना वनमंत्री गणेश नाईक यांनी ताफा थांबवला। आंदोलकांच्या समस्याही जाणून घेतल्या। अमरावतीच्या नरखेड रेल्वे लाईनवरती उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलाय। स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। परिणामी नागरिकांनी आक्रमक होत रेल्वे लाईनसमोर रस्ता रोको आंदोलन केलंय। जालना पालिका प्रशासनानं प्लास्टिकचा साठा करणाऱ्यांवरती कडक कारवाई केली। दुकानदार आणि आस्थापना चालकांवर केलेल्या कारवाईमध्ये 650 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं। शहरातील सर्व दुकानदार आस्थापना याशिवाय नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये अन्यथा कडक कारवाई करू हा इशारा पालिकेने दिला। आनंदाच्या शिद्यात हरभरा डाळ नसल्यानं शिधापत्रिकाधारक नाराज झाले। डाळ खराब असल्यानं त्याचं वाटप न करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतलाय असं नागरिक सांगतायत। त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून सुद्धा ते दखल घेत नाही असा आरोप नागरिकांनी केलाय। अंबरनाथच्या सर्वोदय नगरमध्ये पाणी टंचाई मोठी समस्या झाली आहे। कारण पुरेसं पाणीच मिळत नाहीये। यामुळे स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। मुंबईमध्ये ई-बाईक चालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करताय आणि त्यांच्यावरती वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते। काही चालकांकडून ई-बाईकचा नियमबाह्य वापर केला जातोय। याशिवाय या बाईक विविध ठिकाणी उभ्या केल्या जात आहेत। त्यामुळे कारवाई आता करण्यात येते आहे। दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतलाय। पालिका हद्दीतील सुमारे 10,000 परवानाधारक खाद्य विक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियमांचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। या प्रशिक्षणामुळे मुंबईकरांचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल। मुंबई पालिकेच्या मालाडमध्ये लहान आकाराच्या प्राण्यांची दहन वाहिनी सुरू करण्यात आली आहे। तर या दहन वाहिनीची 2 ते 6 मृत लहान प्राण्यांचे दहन करण्याची क्षमता आहे। सुमारे 50 किलो वजनापेक्षा कमी मृत प्राण्यांचं दहन या स्मशानभूमीमध्ये होत असल्यानं प्राणी मित्रांना मोठा दिलासा मिळाला आहे। रहिवाशांवर कोणताही आर्थिक बोजा न टाकता त्यांच्या पुनर्वसनाची हमी धारावी पुनर्विकास प्रकल्पानं दिली। धारावीकरांना पुढील 10 वर्ष कोणतेही देखभाल शुल्क भरावे लागणार नाही। या कालावधीमध्ये संबंधित गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी विकासकाची आहे असं सांगण्यात आलंय। महाकुंभ मेळ्यात कोणत्याही प्रकारची गैरसोय नको म्हणून 7 स्तरांची सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली। सुमारे 200 कोटींची सुरक्षा उपकरणं खरेदी करण्यात आली आहे। बारामतीमध्ये टिपू सुलतान आणि मौलाना आझाद यांची जयंती उत्साहात साजरी झाली आहे। शहरातून टिपू सुलतान, मौलाना आझाद आणि संविधानाची मिरवणूक निघाली आहे। त्यावेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।
मुंबईकरांसाठी पुढच्या 6 वर्षांमध्ये 30 लाख रोजगार उपलब्ध होतील. महायुती सरकारनं तसं लक्ष ठेवलंय. सेवा क्षेत्रासह गृहनिर्माण, बंदर विकास, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये ही रोजगार निर्मिती केली जाईल. सिडको घरांच्या अर्ज नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येईल. सिडकोकडून 27 ठिकाणी 67,000 घरं बांधली जात आहेत. त्यापैकी 26,000 घरांची योजना 11 ऑक्टोबरपासूनच सुरू करण्यात आली आहे. मोबाईलच्या रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाही, कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध असेल. कॉलिंग आणि SMS-साठी वेगळा स्पेशल प्लॅन मिळेल. मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायने नवीन नियम जारी केलेले आहेत. यामुळे 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना याचा सर्वात जास्त फायदा होईल. MPSCच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे. गट ब परीक्षा 2 फेब्रुवारीला तर गट क परीक्षा 4 मेला होणार आहे. उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. मुंबईकरांचं पाणी आता महागण्याची शक्यता आहे, कारण महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागानं पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दलचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आला. तुर्तास आयुक्तांकडून मात्र मंजुरी मिळताना दिसत नाही. ठाण्यातल्या 12वी गुरुत्व वाहिनीवरती आता कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाण्यातील काही भागांमध्ये गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. हैदराबाद थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनची आज पोलिसांनी 3 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांकडून अल्लू अर्जुनला अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. सिनेमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. याच प्रकरणात अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटकही केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे, पण टीम इंडियानं पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिलाय. त्यामुळे टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले जातील. वर्ल्ड कप 2025 मध्ये 3 मराठी खेळाडूंना संधी मिळाली. BCCIच्या महिला निवड समितीनं वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा अंडर-19 संघ जाहीर केला. 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही स्पर्धा मलेशियामध्ये आहे. भारताच्या या संघात उपकर्णधार सानिका चाळके, भाविका अहिरे आणि ईश्वरी अवसारे या 3 मराठी मुलींचा समावेश असणार आहे. यानंतर बातमी मोठी आहे, कारण सध्या सलगच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि लगेचच वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. पुण्यावरून साताऱ्याकडे जाण्यासाठी खंबाटकी जो घाट आहे तो जाम झालेला आहे. 4 ते 5 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा या घाटात लागलेल्या आहेत. वाहनं बंद पडली आहेत. खंबाटकी घाट त्यामुळे जाम झाला असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं, सध्या सलगच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडलेले आहेत. मात्र असं असतानाच आता हा घाट जाम झालेला आहे. मोठा वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय. यानंतर राज्यभरातल्या इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान पद्धतीने 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये. यंदाच्या कापूस खरेदी हंगामात परभणी आणि हिंगोलीमध्ये शुक्रवारपर्यंत CCI आणि खासगी मिळून 5 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. त्यात भारतीय कापूस महामंडळाच्या 10 केंद्रांवर 3 लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. खानदेशात बाजरीची पेरणी सुरू झाली आणि बाजरीचं क्षेत्र किंचित वाढण्याची शक्यता आहे, कारण अनेक शेतकऱ्यांनी कांदा, गहू, मका लागवड कमी केलेली आहे. बाजरीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली, त्यामुळे बाजरीचे क्षेत्र सुमारे 7,000 हेक्टरपर्यंत जाऊ शकतं असा अंदाज आहे. हिवाळा सुरू झालाय. पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात पोपटीला प्राधान्य दिलं जाते. मात्र पोपटीसाठी वालाच्या गावठी शेंगा अद्यापही उगवला नाहीये. त्यामुळे खवय्यांना वालाच्या शेंगांऐवजी पावट्यांच्या शेंगांवर पोपटीच्या माध्यमातून ताव मारावा लागतोय. अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फटका बसला. परिणामी घड जिरणं, गळकूज, द्राक्षाचं उत्पादन घटलं. यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मिती तब्बल 1 महिना लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पुण्याच्या वाघोली अपघात प्रकरणी डंपर मालकाला अटक झाली. अनिल काटे असं डंपर मालकाचं नाव आहे. त्याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल झालाय. वाघोली चौकात डंपर चालकानं 9 मजुरांना चिरडलं. यात 3घांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान मजुरांना चिरडण्यापूर्वी चालकानं वाघोलीमधील वायाफ रोडवरील ग्राहक सेवा केंद्राच्या दुकानावर डंपर घातला होता। त्यामध्ये केंद्र चालकाचं संगणक आणि प्रिंटर, झेरॉक्स मशीनसह भिंतीचंही नुकसान झालेलं होतं। यानंतर चहा विक्रेत्याशी वाद घालून त्यानं पुढे मजुरांना चिरडलंय। पुण्यात मद्यधुंद चालकानं अनेक वाहनांना धडक दिली आहे। या एका चारचाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलंय। दयानंद केदारी असं चालकाचं नाव आहे। त्याला पोलिसांनी आता पुढील तपासासाठी ताब्यात घेतलंय। वाशिमच्या रिसोड शहरात कार थेट डिवायडरवरती चढल्याची घटना घडली आहे। रिसोड शहरातील लोणी फाटा परिसरातली ही घटना आहे। हा संपूर्ण प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। कारमध्ये 4 प्रवासी बसून होते। सुदैवानं कुणाला इजा किंवा दुखापत झालेली नाही। खोपोली या ठिकाणी टँकरने अपघातानंतर पेट घेतलेला आहे। टँकरमधील केमिकल पसरलं, त्यामुळे परिसरात आग लागली आहे। आगीत पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली आहे। खोपोली शिळफाटा या ठिकाणची ही घटना आपण पाहतो। समृद्धी महामार्गावरती केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आता आग लागलेली आहे। कोपरगाव हद्दीत ही घटना घडली। यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तास खोळंबली। आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण शेतकऱ्यांनो, जनावरांना पुन्हा एकदा लंपी आजाराचा धोका आहे। तर या आजारामुळे जनावरांची तब्येत बिघडते। याशिवाय या आजाराची लागण इतर जनावरांना सुद्धा होत असते। त्यामुळे इतरही जनावरं या आजाराचे शिकार होतात। या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी पशुवैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे। जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं मागील महिन्यात सुमारे 3 लाख जनावरांना लंपी आजाराची प्रतिबंधात्मक लस दिलेली आहे। लंपी आजाराची लक्षणं आढळून आल्यास पशुपालकांनी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यायलाच हवा, हे आवाहन सुद्धा आता केलं जात आहे।